सर्वांना सर्वांनी आपापल्या जागेवर स्थानापन्न व्हायचं आहे। डाव्या बाजूला स्टेजच्या बाजूला डाव्या बाजूला खूप गर्दी झाली आहे। सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण स्टेजच्या समोर सुरू झाल्यानंतर कृपया आपण खाली बसून घ्या। या ठिकाणी मुलांचं मार्गदर्शन होणार आहे, तर सर्वांनी खाली बसून घ्या। सर्वांना विनंती आहे, आपण समोर बैठक व्यवस्था आहे। स्टेजच्या डाव्या बाजूला प्रवेशद्वारामध्ये जी मंडळी येत आहे त्यांना विनंती आहे, कृपया आपण समोर बसून घ्या। समोर बसून घ्या। या ठिकाणी कृपया सत्कारासाठी कोणी स्टेजवरती येऊ नका, थोडासा नियम शिस्त पाळा विनंती आहे। या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक लगेच आपण सुरू करतोय। स्टेजवरची गर्दी कृपया कमी करा। प्रास्ताविक सर्वांना विनंती आहे, स्टेजवरची गर्दी कमी करा। यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी विनंती करतो इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय हनुमंतराव कोकाटे आपण प्रास्ताविक करा। आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मंत्री आपले राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्ताराव भरणे यांच्या सत्कारानिमित्त जिल्ह्याचे अध्यक्ष प्रतिनिधी आनंदकर, सन्मान्य व्यासपीठ बंधू आणि भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, या इंदापूर तालुक्यातून आम्हाला सगळ्यांनी भरभरून मतदान केल्यामुळं आज आम्हाला कॅबिनेट पदावर विराजमान होण्याची संधी मिळाली। त्याबद्दल तालुक्याच्या वतीनं मामाचं आणि सगळ्या तालुक्यातल्या जनतेचं मी अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाला आपण सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दलही तुमचा आभार मानतो। परंतु अनेक दिवस निवडणूक आपल्याला सगळ्यांनी प्रचारात कष्ट केलं व मामाने असं भाग्यवान माणूस आहे की त्यांनी आपल्या जिल्ह्यातले असं राज्यातले असं कुठलंच पद मागायचं मामाने शिल्लक ठेवलेलं नाही। मी तुम्हाला आवडतो मी काय सांगतो की मामाने जिल्हा परिषद सदस्यपद निवडणूक लढवली, त्यावेळेस जिल्ह्याचे अध्यक्ष झाले, महानगर कारखान्याचे संचालक झाले, त्या कारखान्याचे चेअरमन झाले, बँकेचे संचालक झाले, चेअरमन झाले आणि आता राज्याचे पहिल्यांदा आमदार झाले, त्यावेळेस गेल्या वेळेस राज्यमंत्री झाले, आता आमदार झाले, त्यावेळेस कॅबिनेट मंत्री प्रधान झाले। मी तुम्हाला आवर्जून सांगतो मामा असे नशिबान माणूस आहे, मामा सारखा नशिबान माणूस मी तरी आता अजून राहिलेला नाही। परंतु सगळ्यांनी कष्ट करून मामाला निवडून आणण्याचं काम केलं। तालुक्यातला 19,410 मताचा लीड दिलं। त्यावेळेस आपले राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांचा सुद्धा आभार मानतो की त्यांनी मामाला कॅबिनेट मंत्रिपदाची संधी दिली। त्यामुळे दादाचं मी अभिनंदन करतो। आज दादाचा मी तिथे बारामती तालुक्यात सत्कार झाला आहे आणि इथे इंदापूर तालुक्यात मामाचा मी सत्कार झाला आहे। त्याच्यामुळे मामावर जास्तीचं महाराष्ट्रातलं लक्ष असेल तर अजितदादांचं मामावर जास्तीत लक्ष आहे। मी तुम्हाला आवर्जून उल्लेख करून सांगतो। परंतु उद्याच्या 5 वर्षात मामांना काम करायचे इंदापूर तालुक्यासाठी, त्याच्यामुळे आपल्याला फक्त काम इंदापूर तालुक्याच्या पाण्यासाठी करायचे। रस्त्याचा विकास झाला, गटर योजना आहे, सभामंडळ झालं, सगळे झालं, पण आपल्याला तालुक्याचं फक्त काम करायचंय की पाण्यासाठी करायचंय की मामा पाण्याचे काम पूर्ण करते असं इंदापूर तालुक्याच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो आणि मामाला पुढील वाटचाली शुभेच्छा देतो।
धन्यवाद बाबा. खरं तर इंदापूर तालुक्याच्या दृष्टीने हा आनंदाचा अभिमानाचा शब्द जरी असला तरी महाराष्ट्र राज्यामध्ये काही व्यक्तींचं मागच्या काही दिवसांमध्ये व्यक्त केलं झालेलं आहे. त्यामध्ये परभणीचे सन्मान्य कैलासवासी सोमनाथ सूर्यवंशी, त्याचबरोबर असाजोग जिल्हा बीडचे सरपंच संतोष देशमुख, त्याचबरोबर आपल्या इंदापूरचे सामाजिक कार्यकर्ते युवराज मामा पोट यांचं नुकतंच दुःखद निधन झालेलं आहे. तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपण आपापल्या जागेवरती अगदी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून या सन्मान्य व्यक्तींना आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. सर्वांनी आपापल्या जागेवरती उभं राहायचं आहे. ओम शांती शांती. यानंतर या ठिकाणी आमंत्रित करतो महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते डॉक्टर शशिकांतजी करंगे साहेब. सगळं आले फक्त मला व्हॉट्सअपला टाईप करा. धन्यवाद. यानंतर डॉक्टर शशिकांतजी करंगे साहेब. इंदापूर तालुक्याचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून ज्यांची खऱ्या अर्थानं निवड झाली ते आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय दत्ताबाबा भरणे यांच्या निवडीच्या नंतर आज त्या इंदापूर तालुक्यामध्ये
धन्यवाद डॉक्टर साहेब. यानंतर इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक सन्माननीय आप्पासाहेब जगदाळे यांना मी विनंती करतो आपण मार्गदर्शन करावं. आज या ठिकाणी इंदापूर तालुक्याच्या त्यामध्ये कायदेशीर मानाचा विभाग या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे या ठिकाणी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी दत्तात्रय मामा भरणे यांची महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रिपदावरती क्रीडा युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास खात्याच्या कॅबिनेट मंत्रिपदावरती मामांची निवड झालेली आहे. पहिला सत्कार इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आणि दुसरा सत्कार होईल इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने होणार. कृपया सत्काराचं नियोजन हे भाषण संपल्यानंतरच करायचं होतं. कृपया सत्कार नंतर होणार आहे त्याची कृपया सर्वांनी नोंद घ्या. कारण सत्कारमध्ये सुरू झाल्यानंतर कार्यक्रम विस्कळीत होतो. संयोजकांना विनंती आहे कृपया योग्य ती कार्यवाही करावी. इंदापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आपल्या सर्वांचे लाडके नेते सत्काराचा कार्यक्रम अजून सुरू झालेला नाही. मामांना फक्त फेटा करायचा होता. सर्वांनी कसं स्टेजवर गर्दी केली. कृपा करून सर्वांनी बाजूला या. चला बाजूला या सगळे. सत्कारासाठी वरती आलेल्यांना विनंती आहे आपण आपापल्या जागेवरती थांबा. मामा भाषणासाठी उभे राहणार आहेत त्यामुळे त्यांना फेटा बांधावा म्हणून फेटा बांधण्याचं काम चालू आहे. महायुतीमध्ये सर्व घटक पक्षांच्या वतीनं अगोदर सन्मान होतील याची कृपया सर्वांनी मिळून घ्यायची आणि नंतर विविध संस्थांच्या वतीने सन्मान होणार. कृपया सर्वांना विनंती आहे त्या त्या पद्धतीने आपण सूचनांचं पालन करावं. कार्यक्रम भाषणे फक्त 2 भाषणावर आणायचे. आप्पासाहेब जगदाळे यांचं भाषण झाल्यानंतर प्रतिज्ञा गाडकर बोलतील आणि त्यानंतर फक्त मामाच बोलणार. त्यामुळे कार्यक्रम जास्त वेळ चालणार नाही. आपले सत्कार लवकर मिळतील त्या दृष्टिकोनातून कृपया सहकार्य करावं विनंती आहे. खऱ्या अर्थानं इंदापूर तालुक्याच्या राजकीय पटलावरती गेली 12 वर्ष त्यांनी अथक प्रयत्न करून आपल्या नाव इंदापूर तालुक्यातील सर्व गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेच्या हृदय सिंहासनावरती ज्यांनी पोहोचलं. खऱ्या अर्थानं इंदापूर तालुक्याचे विकास पुरुष, इंदापूर तालुक्याचे विकास आमदार, आपल्या सर्वांचे लाडके मामा, अर्थातच नामदार
दत्तात्रय मामा भरणे यांची महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये क्रीडा युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विभागाच्या कॅबिनेट मंत्रिपदावरती नियुक्ती झाल्याबद्दल सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. कृपया सचिन संपर्क कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे. या नागरी सत्कार समारंभाच्या निमित्तानं इंदापूर तालुक्याच्या अगदी कृपया सत्काराचा क्रम मी तुम्हाला सांगतोय. पुन्हा कोणीही आपलं नाव अनाउन्स केल्याशिवाय स्टेजवर येऊ नका. पहिला सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर तालुका, दुसरा सत्कार भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुका, तिसरा सत्कार शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं, त्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं, त्यानंतर चौथा सत्कार होणार आहे. या ठिकाणी कोविडच्या काळामध्ये आपल्या इंदापूर तालुक्याला ज्यावेळेस रक्त ब्लड आपल्या पेशंटला आवश्यक होतं त्या काळामध्ये अक्षय ब्लड बँक पंढरपूर यांनी जे मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्या ब्लड बँकेचे सन्माननीय अजय परवसर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सन्माननीय आप्पासाहेब जगदाळे यांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. सांगितल्यानंतर पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रदीप दादा नारायणकर. महाराष्ट्र राज्याचे कृषी आणि युवक कल्याण मंत्री माझ्या वर्तमान भरणे या स्पर्धावरून सर्व मंडळ आणि इंदापूर तालुक्यातील उपस्थित सर्व पदाधिकारी
की पाहता या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळावं ते आज आपल्या सर्वांचे साकार झालेलं आहे. त्याबद्दल या आपल्या सर्वांच्या वतीनं माननीय दत्ताभाऊ भरणे यांचं या ठिकाणी मनापासूनचं अभिनंदन करतो. आणि हे अभिनंदन करत असताना आपल्या सर्वांनी आपण सर्वांनी जी मेहनत घेतली, आपण सर्वांनी ज्या पद्धतीनं प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला आपल्याला यश आलं आणि मला विधानसभेमध्ये त्याला निवडून पाठवण्याचं काम तुम्ही आणि लोकांनी या ठिकाणी केलं. त्याबद्दल तुम्हा सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं या ठिकाणी जिल्ह्याच्या अध्यक्ष आभार व्यक्त करतो. आता आपली जबाबदारी वाढलेली आहे. जेव्हा आमदार निवडून येतात तरी जबाबदारी वाढते, पण निवडून दिलेला आमदार हा जेव्हा कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रिमंडळामध्ये बसतात त्यावेळेला स्वाभाविकच आपल्यासारख्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची जबाबदारी ही अधिकची वाढलेली आहे. त्यामुळं आता नॉर्मल मंत्री केलं, आता नॉर्मल सगळं करतील एवढं थांबून चालणार नाही. तर ज्या पातळीवरती बूथवरती काम करणारे कार्यकर्ते, ते तालुका पातळीवरती काम करणारे सर्व प्रमुख पदाधिकारी या सर्वांनी आपल्या आपल्या गावामध्ये भागामध्ये हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जे काही आजपर्यंत आपण काम करत आलो होतं, भविष्यामध्ये आपल्याला जे काही काम मिळायचं, आज आपण हे काम काय करायचं याचा जर प्रश्न विचारला तर महाराष्ट्र आपल्याला पुढे न्यायचा आहे, सुजलाम सुफलाम करायचं आहे. आणि महाराष्ट्र जेव्हा पुढे पडण्याचं बोलतो त्यावेळेला स्वाभाविकपणे आपला देश सुद्धा पुढे जाण्याशिवाय राहत नाही. त्यामुळं देशाची सेवा करायची असेल तर महाराष्ट्र मोठा करायचा आहे, आणि महाराष्ट्र मोठा करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जे आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट आणि मित्र पक्ष यांचं जे सरकार आलेलं आहे, या सरकारच्या माध्यमातून या सरकारमध्ये काम करणारे सर्वच मंत्रीगण, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री आणि या सर्व तिन्ही पक्षाचे मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची स्वाभाविकपणे जबाबदारी वाढलेली आहे. त्यामुळे आपण सर्वजण येणाऱ्या काळामध्ये आपल्या आपल्या परिसरामध्ये कार्यरत राहू. आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास जो आजपर्यंत मानवी केलेलाच आहे, पण जो काही थोडा बहुत राहिलेला आहे तो राहिलेला सर्वांगीण विकास हा पूर्ण करण्याचं काम या 5 वर्षामध्ये करायचं आहे. केंद्राचं सरकार भक्कम आहे, राज्याचं सरकार भक्कम आहे. इथे कार्यकर्ता या कार्यकर्त्याची व्यक्तिगत कामं आहे, जरूर आहे, पण व्यक्तिगत कामापेक्षा सार्वजनिक हिताच्या कामाला महत्त्व देऊन त्याला मी प्राधान्य देऊन आपण ही सर्व कामं करावीत. यासाठी एक व्यवस्था, एक सिस्टीम लावण्याचा प्रयत्न दत्तमामा करतील. आणि त्या माध्यमातून गाव पातळीवरती काम करणारा कार्यकर्ता, बूथवरती काम करणारा कार्यकर्ता पहाटे कसं असतं, आमदार एकदा निवडून आल्यानंतर आणि आपण आता मंत्रिपद मिळाल्यानंतर आपल्या असलेल्या बूथवरच्या कार्यकर्त्याला आपल्याला विसरून चालणार नाही. त्यामुळं शाळेचं आपण जर बंधन करत राहिलो तर या बंधनामध्ये पुन्हा एकदा बूथवरती काम करणारा कार्यकर्ता हा मागे राहील याची भीती वाटते. म्हणून दत्ताबाबांना या ठिकाणी त्या सगळ्या बूथवरच्या कार्यकर्त्यांना आणि गावागावातल्या सर्व लोकांना जर न्याय द्यायचा असेल तर तो न्याय हा तुमच्या सर्वांच्या माध्यमातून व्यवस्थित पद्धतीने देता येऊ शकतो. त्यामुळे गडबड करता नको, एक सिस्टीम लावली पाहिजे. आणि या सिस्टीमनी कमी कालावधीमध्ये जास्तीचं काम कसं करता येईल. मामांच्याकडे हे क्रीडा खातं आहे, युवक कल्याण खातं आहे, युवकांचं
समाजाला बरोबर घेऊन या सरकारला, आपल्या महायुतीच्या सरकारला एक उत्तम पद्धतीचं काम करून सर्व महाराष्ट्रात पुढे घेऊन जाता येतोय हे दाखवून द्यायचे आहे. आणि यामध्ये महत्वाचा रोल, यामध्ये महत्वाचं काम या असलेल्या सर्व खात्यांमध्ये अल्पसंख्याक खात्याच्या माध्यमातून दत्ताबाबा भरणे संपूर्ण राज्यभर अत्यंत व्यवस्थित पद्धतीने करतील. यासाठी तुमची साथ, तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची साथ, आणि साथ म्हणजे काय तर एक सिस्टीम लावून घ्या, सिस्टीम लावून घ्या, एक यंत्रणा उभी करू, सगळ्यांचं समाधान होईल अशा पद्धतीचा प्रयत्न करू. सन्माननीय अजितदादा उपमुख्यमंत्री आहे, या ठिकाणी अजितदादांच्या माध्यमातून सर्व खात्यामध्ये व्यक्तिगत काम असू द्या, सार्वजनिक हिताचे काम असू द्या, दत्ताबाबा भरण्याचे काम करून आणखीनच. परंतु ही कामं करण्यासाठी जे नियोजन करावं लागेल ते नियोजन करणं हे गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुमची साथ असणं आवश्यक आहे. तुम्ही साथ दिली तर मामांना आता इंदापूर तालुक्यात अडकून ठेवायचं नाही, मामांना आता इंदापूर तालुक्यात अडकून ठेवायचं नाही. मागच्या वेळेला ते राज्यमंत्री होते, आज कॅबिनेट मंत्री आहे, आणि आज कॅबिनेट मंत्री आहे तर त्यांना संपूर्ण राज्यभर फिरवून त्यांना दिलेली जबाबदारी व्यवस्थितपणे जर त्यांनी पार पाडता आली पाहिजे, यासाठी तुमचं सहाय्य हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे राज्यभर बाबा कुठेही फिरले तरी शेवटी म्हणतात ना, लक्ष इंदापूर तालुक्यात ते राहणारच आहे. त्यामुळे विकासाची घोडदौड जी चालू आहे त्या अशीच चालत राहणार आहे हे आपल्याला या ठिकाणी निक्षून सांगतो. कुठलीही अडचण येणार नाही. आणि आता विरोधक जे कुणी असतील त्या विरोधकांना बोलायलाच कुठली जागा ठेवायची नाही अशा पद्धतीचं काम येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपण करून करतो. यामधून मामांची ताकद राज्यभर दाखवून देऊ, मामांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढेल, अजितदादांचं नेतृत्व होईल. आणि मी मागाही सांगितलं होतं, या जिल्ह्यामध्ये, या राज्यामध्ये परवाची भाषण तुम्ही पाहिलं असेल, त्या विधानसभेतलं सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, डायरेक्ट म्हणाले अजितदादा तुमची इच्छा मुख्यमंत्री व्हायची, होय तुम्ही मुख्यमंत्री होणार. या त्यांच्या वाक्याचं एक सूचक वाक्य नीट लक्षात घ्या. त्यामुळे तुमचं आपलं जे स्वप्न आहे, अजितदादा एक दिवस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचं जे स्वप्न आहे ते याच 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये निश्चित पद्धतीने पूर्ण होईल. आणि एका दादाचं नेतृत्व आज मुख्यमंत्री पद असो नसो, हे निश्चित पद्धतीने एक वेगळ्या उंचीवरती दादाचं नेतृत्व आहे. ते अधिक जर उंच झालं तर बारामतीच्या कडेला इंदापूर आहे, इंदापूरला अधिकचा न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपल्याला मिळालेलं मंत्रिपद या मंत्रिपदाच्या माध्यमातून आपल्या भागाची, गावाची, आपल्या तालुक्याची सेवा करत असताना राज्य देखील डोळ्यासमोर ठेवा. मामांच्याकडे क्रीडा, युवक आणि युवकांच्या हाती देश युवकांच्या खांद्यावरती उभा राहतो. इथला युवक सक्षम करणं, घडवणं, त्याला संस्कारित करणं आणि त्याला एक शारीरिकदृष्ट्या भक्कमपणे उभा करणं हे काम मामांच्याकडे जबाबदारीचं काम आलेलं आहे. आणि हे काम करण्याकरता भावांना तुम्ही आम्ही सर्वांनी सहाय्य करायचं एवढंच या ठिकाणी आवाहन करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय दत्ताबाबा भरणे आणि त्याचबरोबर सर्वांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देवेंद्र मामा. नियुक्ती झाली आणि क्रीडा, युवक आणि अल्पसंख्याक पद मिळालं, सदस्य आले, त्यांनी पण मला त्यांचं पद मिळाल्या अगोदर
महाराष्ट्राच्या सरचिटणीसपदी राष्ट्रवादी काँग्रेसची नियुक्ती केली त्याबद्दल अजितदादा सुनील तटकरे साहेबांनी प्रतिनिधीचे आभार मानतो. जय जवान. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी खरं तर आज हा कार्यक्रम आपल्याला फक्त मला माहीत नव्हतं भाषण आहे, फक्त लोकांना आपल्याला आज भेटायचं. कालच नागपूरचं अधिवेशन झालं आहे, तुमच्या सगळ्यांना भेटायचं आणि तुम्हाला सगळ्यांना अभिवादन, तुम्हाला सगळ्यांना भेट हा उद्देश होता. परंतु आमचे लोकांनी आम्हाला इथं माईकच ठेवला. तर माईक आता पाठीमागं माईक बोलला आहे, आपल्याला पण कंटाळा आहे आणि मला पण कंटाळा आहे. त्यामुळं आज खरं तर आज लग्नाची खूप मोठी तिथे आहे. मी पण सकाळपासून लग्न करतोय, संध्याकाळची पण आता मोठी तिथे. तेव्हा मी तुमच्या सगळ्यांचा अधिक काय वेळ घेणार नाही. परंतु मी तुम्हाला एवढंच सांगतो की आज राष्ट्रवादी पक्षाने, महायुतीने देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजितदादा पवार साहेब असतील, या सर्वांनी आपल्या इंदापूर कराडवरती जे मोठी जबाबदारी टाकलेली आहे, एक कॅबिनेट करण्याचं आपल्याला पद दिलेलं आहे. मी एवढं सांगतो की राज्याच्या बाबतीमध्ये किंवा या इंदापूर तालुक्यामध्ये त्याचा उपयोग कसा होईल, माझ्या इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य गरीब माणसाला त्याचा फायदा कसा होईल, त्याला मदत कशी होईल, यासाठी माझा भविष्यामध्ये प्रयत्न राहणार आहे. खरं तर तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी खूप अहोरात्र कष्ट घेतलं, खूप आपण सर्वांनी प्रत्येकाने गावामध्ये मेहनत घेतली आणि खूप मोठ्या प्रमाणात करत आपला सत्कार आपल्या आमदारांनी झाल्यानंतरच आला होता. पण दुसऱ्यांदा करत आपण एकत्र येतोय. त्या दिवशी पण तुमचे मी आभार मानले होते. आजही तुमच्या सगळ्यांचे निश्चित प्रकारे मी आभार मानतो. खरं तर बीडला आणि परभणीला आणि आपले मामा युवराज मामांनी अशा दुःखद घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे आज खरं तर हार स्वीकारायचे नव्हते, फेटा करायला नव्हतं. ठीक आहे, शेवटी काही गोष्टीमध्ये त्यांच्या दुःखामध्ये आपण सगळेजण त्या गोष्टींचा आपण निश्चित प्रकारे सहभागी आहोत. मी आपल्या सर्वांना एकच विनंती करतो, आपल्याला भाषणबाजी करण्यापेक्षा, बोलण्यापेक्षा येणाऱ्या काळामध्ये आपण निश्चित प्रकारे तुम्हा सर्वांना कसा न्याय मिळेल, तुम्हा आपल्या तालुक्याला या पदाचा, या कॅबिनेट मंत्रिपदाला फायदा कसा होईल, यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया. मी अधिक काही बोलणार नाही, फक्त आपण सगळेजण कृपया काही अजिबात करू नका, असं येऊन भेटून जा, कुठेही करू नका. आज खरं फक्त भेटण्याचा कार्यक्रम आहे, आज काही भाषणाचा सांगायचा कार्यक्रम नाही. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. राष्ट्रवादी पक्षाचे असतील, मगाशी अप्पासाहेबांनी केलं, दादांनी भाषण केलं, डॉक्टरांनी केलं, युवराजांनी, सगळ्यांचे, सर्वच पक्षाचे, भाजपचे असतील, शिवसेना, शिंदे गटाचे असतील, या सर्वांचा आभार मानून फक्त आपण सर्वांनी असं येऊन एकेकाने असं म्हणून जावं आणि फोटो आज जरा फोटो जरा काही गोष्टीमध्ये आपण काही गोष्टी समजून घ्या आणि सर्वांचा आभार मानून सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना विनंती आहे, कृपया शिस्त पाळा. शिस्त पाळली तरच कार्यक्रम होईल. तुमचा सत्कार, तुमच्या भावना सर्वांपर्यंत पोहोचवायच्या असतील तर अशा पद्धतीने आपण जर आलो होते तर कोणताही सत्कार व्यवस्थितपणे होणार नाही, कोणाचे फोटो नाही जाणार. या ठिकाणी शिवसेना, शिंदेगड, यानंतर अल्पसंख्याक विभाग इंदापूर तालुका यांच्या वतीने सन्मान होतो. त्यानंतर इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सन्माननीय अप्पासाहेबजी जगदाळे आणि सर्व त्यांच्या टीमच्या वतीने सन्मान होतो. यानंतर इंदापूर तालुक्यामधून मामांना या विधानसभेमध्ये फक्त याच नाही, गेल्या 3 निवडणुकांमध्ये ज्या गावानं लीड दिलं त्या बोरी गावच्या वतीने मामांचा सन्मान होतोय. 23-23 इतका विजयाने लीड दिल्याबद्दल 1 नंबरचं लीड बोरी गावाने मामांना इंदापूरमधून दिलेलं आहे. आणि म्हणून बोरी गावच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, आपण मंचावरती यायचं आहे, आपल्या वतीने मामांचा सन्मान होतोय. यानंतर मी इंदापूर तालुका स्वाभिमानी शिक्षक परिवाराला मंचावरती आमंत्रित करतो मामांचा सन्मान करण्यासाठी. यानंतर ग्रामपंचायत कळस
सोपानराव नारनवर आपल्या वतीने सन्मान होतोय. अक्षय ब्रॉडबँड पंढरपूर यांच्या वतीनं पांडुरंगाची मूर्ती आणि दररोज पूजेमध्ये पांडुरंगाला जो तुळशीचा हार घातला जातो तो हार देऊन अक्षय रुग्णालय आणि सागर यांच्या वतीने मामांचा सन्मान होतोय. एक मिनिट माझ्याकडे या द्या असं सगळे यायला लागले तर कोणाचंही नाव अनाउन्स करता येतात. मी जाऊ आपापल्या पद्धतीने जाऊ. इंदापूर तालुका क्रीडा विभागाच्या वतीने सन्मान होतो. पुणे जिल्हा क्रीडा विभाग सन्मान्य सावले साहेब आणि त्यांच्या टीमच्या वतीने कैलास ग्रामपंचायत कागलचे सरपंच आणि त्यांचे सर्व सदस्यांना विनंती आहे. मामा सगळ्यांचे सत्कार घेतल्यानंतरच जाणार आहे. कितीही गर्दी केली तरी काही उपयोग होणार नाही. तुमचा फोटो निघणार नाही. तुमची भावना मामापर्यंत पोहोचणार नाही. यानंतर कृपया माझ्या हातात यायला सगळे जर माझ्या कानात सांगायला लागले तर मी पुन्हा सांगितलं. इंदापूर तालुका नाभिक संघटना गेले तीन निवडणुकांमध्ये ज्यांनी मामांसाठी अभिषेक घातला त्यांच्या वतीने या ठिकाणी सन्मान होतोय. खडकवासला पाणी संघर्ष समिती यांच्या वतीने पोलीस यंत्रणा कृपया मामाच्या बंदोबस्तामध्ये असणाऱ्या पोलीस बांधवांना विनंती आपण या ठिकाणी मंचावर निर्माण होत आहे. यानंतर मुस्लिम समाज बावडा डाळस या ठिकाणी उपस्थित असणारा डीएन काका जगताप मित्र परिवार बळपुरी ग्रामपंचायत भाट रेणगाव ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत शाळा बेडशिके सर्वांना विनंती आहे उजव्या बाजूने मंचावरती यावे. शिस्त व्याहारी ग्रामपंचायत कोणाचं वैयक्तिक नाव सांगू नका प्लीज. अख्ख्या गावाचं नाव आलं तर सगळे झाले त्याच्यावर. सर्व बांधवांना विनंती आहे. मामा अजून खूप उशीर थांबणार आहे. तुम्ही गर्दी करू नये. माझी पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे. पोलिसांनी मामांच्याकडे येऊन सगळी गर्दी कमी करावी अशी मी विनंती करतो. पोलीस यंत्रणेला सगळी गर्दी कमी करावी. सामान्य भेटायचं आहे. वेळ भरपूर आहे. गर्दी करू नका. स्टेजवरची गर्दी खाली करा. यानंतर इंदापूर तालुका मुस्लिम संघटना त्याचबरोबर कैलासवासी भगवानराव भरणे यांनी सेवा पतसंस्था चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ यांच्या वतीने मामाचा सन्मान सन्माननीय ॲडव्होकेट उर्मिला मामा भरणे आणि त्यांच्या सर्व टीमला विनंती करतो. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असणारे उपजिल्हाधिकारी सन्माननीय हरेशसिंग सुळसाने यांच्या वतीने मामाचा सन्मान. यानंतर कालेधन ग्रामपंचायत कोकणी ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी नागरगाव पोतपूरवाडी काठी बनगळे सर्वांना विनंती आहे शिस्तीचं पालन करा. उजव्या बाजूने स्टेजवरती या डाव्या बाजूने खाली जावा तरच आपला भावना आपला सत्कार मामांपर्यंत पोहोचेल. आणि आपण एवढा मोठा खर्च करून या ठिकाणी उपस्थित आहात. पोलीस प्रशासनाला विनंती आहे आपण गर्दी कमी करण्यासाठी सहकार्य करायचं. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सन्मान लागू अशोकजी मंगळे साहेबांचे आगमन आहे. मनापूर्वक स्वागत आपण सन्मान करा. पिंपरी बुद्रुकचे सन्मान्य सरपंच आणि त्यांच्या सर्व गावांचे सदस्य सरपंचाच्या वतीने सन्मान. मातंग एकता आंदोलन यांच्या इंदापूर तालुका अध्यक्ष आणि त्यांच्या सर्व टीमच्या वतीने मामांचा सन्मान. ग्राम सर्व संघटना इंदापूर तालुका स्टेजवरची गर्दी कमी करावं. तुमच्या भावना मामाकडे पोहोचतात आणि त्यांचा सत्कार झाला त्यांनी पुन्हा खाली जावं. मामा भरपूर वेळ थांबणार आहे. त्यांचा सत्कार झाला असेल मामा
काळे नंबर 2 च्या वतीने या ठिकाणी सन्मान होतो आहे. संजय वाघमोडे साहेब इंदापूर आपल्या वतीने सन्मान होतो आहे. यानंतर महाराष्ट्राच्या महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक चव्हाण आणि त्यांच्या सर्व टीमच्या मामांचा सन्मान. ग्रामपंचायत चांदगाव यांच्या वतीने, त्यानंतर इंदापूर शिक्षक पतसंस्था त्यांच्या वतीने मामांचा सन्मान झाला. इंदापूर तालुका शिवसेना शिंदे गटाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत, त्यांच्या वतीने या ठिकाणी सन्मान. तरंगवाडी ग्रामपंचायत आणि तरंगवाडी ग्रामपंचायतचे सर्व आजीबाजी सरपंच उपसरपंच आणि सर्व पदाधिकारी कृपया वैयक्तिक कुणाचंही नाव या ठिकाणी घेतलं जाणार नाही, त्याची आपण नोंद घ्यायची आहे. राष्ट्रीय विश्वगामी समाज कार्य संघ माढा तालुका कार्यकारिणीचे अध्यक्ष यांच्या वतीने मामांचा सन्मान करण्याची गाडी घेण्यात आली आहे. यानंतर उपसंचालक क्रीडा विभाग पुणे माननीय विभागचे नाईक साहेब, जिल्हा क्रीडा अधिकारी सन्मान्य महादेव कसिगावडे आपल्या वतीने मामांचा सन्मान होतो. पोलीस प्रशासनाला विनंती आहे, कृपया आपण अगदी प्रेमाने माणसांना या ठिकाणी संस्कृतीचं दर्शन करावं ही विनंती आहे. यानंतर धर्मवीर संवादी मित्रमंडळ श्रीधर बाबराज विद्यालापाल तलावडे बाबराज श्रीदादा मोर्चे कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूरचा सन्मान झालेला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सन्मान्य नंबर 2 ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी सर्व गावातील निलेश सगाले मित्रपरिवार आणि त्यांच्या ग्रामपंचायतच्या वतीने मामांचा सन्मान होतो आहे. आंबेडकरी संघटना इंदापूर तालुका आणि पुणे जिल्हा यांच्या वतीने मामांचा सन्मान होतो आहे. युवा नगर अध्यक्ष भाऊ मित्रपरिवार निमगाव गिरडी यांच्या वतीने मामांचा सन्मान होतो आहे. रिपब्लिकन पार्टी त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व पदाधिकारी त्याचबरोबर ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच त्यांचे सर्व ग्रामपंचायतचे सदस्य आणि पदाधिकारी पंचकुलवाडी ग्रामपंचायत आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मामांचा सन्मान. माळवाडी अंबारी ग्रामपंचायत आपल्या वतीने मामांचा सन्मान होता. वरकुटे बुद्रुक वित्त कार्यकारी सोसायटी यांच्या वतीने या ठिकाणी सन्मान. एक 10 मिनिट आपण सगळेजण शांत झाला, सत्कार व्यवस्थित होईल. एकाच वेळेस जर 100 लोक सत्कारासाठी स्टेजवरती आले तर कुणाचाही सत्कार त्यांच्यासाठी आपण आलेला आहात त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. मी स्टेजकडे काही मंडळी निवांत बसले तर मी यांचं मनापासून कौतुक करतो. त्यांना माहीत आहे मामा आपला सत्कार स्वीकाराशिवाय इथून जाणार नाही, परंतु काही मंडळी माझा सत्कार आलेला झाला पाहिजे म्हणून स्टेजवरती आलेले आहे, परंतु आपल्या भावना सत्कार म्हणून पैसे अवघड आहे. सर्वांना माझे सभापती तुकाराम बाबा काळे यांच्या वतीने मामांचा सन्मान होतो. जिल्हा क्रीडा अधिकारी लातूर आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा सन्मान्य श्री जगन्नाथजी लग्ने साहेब यांच्या वतीने मामांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. कृपया ज्यांचा सत्कार झालेला असेल मोठे मामांच्या हातामध्ये दिल्यानंतर पलीकडे पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यांवरून आपण खाली उतरा आणि कृपया थोडंसं शहाणपणाचं दर्शन घडवावं, कारण आपल्या समोर बघा लोक शांत बसलेले आहेत. सर्वांचे सत्कार होणं गरजेचं आहे, त्यांच्या भावना पोहोचणं महत्त्वाचं आहे. ऑपरेटर थोडासा आवाज किंवा पास थोडासा कमी करायची सर्व ग्रामस्थ यांच्याबद्दल पुण्यश्लोक समाजसेवी संस्था
सानेवाडी मुस्लिम समाज कुटुंबाच्या वतीने मामांचा सन्मान होणार आहे. आपल्या सन्मानाचा स्वीकार आहे. सत्कार झालेले लोकसभा स्टेजवर थांबलाय. अरे मामा कायम आपल्या इंदापूर तालुक्यावरच आहे. आज व्यवस्थित येणार नाही. मामा कायम आपल्या सोबत आहे. 15 मिनिट व्यवस्थित पुढे पाहू शकता. सत्कार झाल्यानंतर पलीकडच्या डाव्या बाजूला खाली बोलायचं. उजव्या बाजूला पुन्हा सत्कार त्यांचे झालेले आहे. कृपया माझ्या बांधवांना विनंती आहे, सत्कार झाल्यानंतर आपण खाली राहू. एवढ्या गर्दीत आपला फोटो काढण्याचे कौशल्य कृपया आपण दाखवू नका. पोलीस प्रशासन कृपया आपल्याला विनंती आहे, ज्यांचे सत्कार झाले त्या बांधवांना प्रेमाने आपण खाली घ्यावं. सत्कार झाल्यानंतर पलीकडच्या बाजूने डाव्या बाजूने खाली घ्या. स्टेजवरचे सत्कार संपल्याशिवाय गर्दी कोणी होऊ नका. कारण स्टेजवर सत्कार करताय. त्यांना मागे घेण्यापेक्षा झाले त्यांना पुढे पाठवा. महिला भगिनींना विनंती आहे, स्टेजवरचे मंडळी कमी झाल्याशिवाय आपण येऊ नका. महिला भगिनींना विनंती आहे, स्टेजवरची गर्दी कमी झाल्याशिवाय आपण खाली येऊ नका. त्याशिवाय आपला सत्कार व्यवस्थित होणार नाही. त्यानंतर आपण इंदापूर तालुक्याच्या अगदी कोपऱ्यातल्या गावापासून आलेला आपला सत्कार आपल्या भावना मामांपर्यंत पोहोचवले पाहिजे. नक्कीच योग्य भूमिका आहे, योग्य भावना आहे. परंतु एवढे गर्दीमध्ये काही कौशल्य दाखवणार चुकीचं आहे. सत्कार झाल्यानंतर तरी कृपया आपण खाली जाऊ. संयोजकांना विनंती आहे, स्टेजवर सत्कार झालेले लोक फोटोसाठी थांबलाय. त्यांना विनंती आहे, कृपया त्यांना विनंती करताना त्यांच्या खाली येण्यासाठी विनंती करा. सर्वांचे सत्कार होते. एवढी गर्दी करून नक्की काय साध्य करायचं हे काही समजत नाही. त्यांच्या वतीने मामाचा सन्मान होणार आहे. सभापती अशोकराव प्रधान पाटील सर्वांच्या वतीने मामाचा सन्मान होणार आहे. कृपया तक्रारवाडी ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने मामाचा कृपया फोटो काढण्याचं कौशल्य दाखवले. एवढ्या गर्दीत सुद्धा निश्चितपणे आपल्या कौशल्य कौतुकास्पद आहे, परंतु आपल्यामुळे इतरांना त्रास होतोय. इतरांची व्यवस्था विस्कळीत होते. यानंतर इंदापूर तालुका स्वाभिमानी शिक्षण परिवाराच्या वतीनं आणि इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्था मर्यादित इंदापूर यांच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित मामाचा सन्मान. त्याचबरोबर ग्रामपंचायत कारखाना यांच्या वतीने मामाचा सन्मान. सरपंच आणि त्यांचे सर्व सदस्य यांच्या वतीने मामाचा सन्मान. 4 रुपये 15 मिनिट झाले हे असेच होत दिसत आहेत. कृपया त्यांना बाजूला घ्या. त्यांना विनंती करा.
पलीकडच्या बाजूने कृपया कोणी येऊ नका त्या बाजूने ग्रामपंचायत काजळ सरपंच बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या सर्व विनंती आपण मामाचा सन्मान रेला ग्रामस्थ यानंतर सत्कार जो आहे धर्मवीर संभाजी महाराज मित्र परिवार इंदापूर यांच्याबद्दल मामाचा सन्मान करू सत्कार झाला त्यांना पलीकडच्या बाजूने खाली जावा थोडे सहकार्य करा मित्रांनो एवढ्या गर्दीत सुद्धा तुम्ही कुटुंबासाठी आग्रह करत असाल तर निश्चितपणे चुकीची गोष्ट आहे थोडंसं स्वतःच्या संसद विवेक करून आपण सहकार्य करायची अपेक्षा आहे यानंतर इंदापूर तालुका स्वाभिमानी शिक्षण परिवार यांच्या वतीनं 50 देवचा हात आणि तुळशीचा पांडुरंगाचा आणि दुसरा पांडुरंगाचा सत्कार करावा त्या भावनेनं त्या ठिकाणी माणसं मामांचा सन्मान करत होते धर्मवीर संभाजी महाराज मित्रमंडळ इंदापूर शहर सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मामांचा सन्मान सत्कार झाल्यानंतर फोटोसाठी कृपया पोलीस प्रशासनाला विनंती आहे फोटो काढणाऱ्यांना कृपया आपण थोडासा अटकाव करावा वेळ वाचायला सर्वांमध्ये कृपया घेत करू नका इंदापूर तालुका स्वाभिमानी शिक्षक परिवाराच्या वतीनं इंदापूर तालुका स्वाभिमानी शिक्षक परिवार ग्रामपंचायत राजा ग्रामपंचायत काशी यानंतर इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ कुंजळे आणि लालासाहेब काटे राजाभाऊ कुंजळे उपाध्यक्ष इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय इंदापूर तालुका अल्पसंख्याक सेल आणि राष्ट्रवादी शिक्षक संघ या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आपण स्टेजच्या डाव्या बाजूला त्यांनी उपस्थित राहायचे निर्वाही ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व पदाधिकारी विजापूरचे उपसरपंच पांडुरंग पाटील यानंतर इंदापूर तालुका ग्रामसभा संघटनेच्या वतीने मामांचा सन्मान आहे इंदापूर तालुका ग्राम विकास अधिकारी संघटना यांच्या वतीने मामांचा सन्मान
सहकार्य करावे पोलीस महत्वाचं. समोर कृपया कमी उभे राहू नका आणि फोटो काढण्यासाठी वेळ कुठे लागू नका. बऱ्याच लोकांना सत्कार करायचा आहे त्याची कृपया आपण नोंद ठेवा. चला सत्कार करा आणि पुढे जावा. फोटोची अपेक्षा न ठेवता तुम्हाला लगेच पलीकडच्या बाजूने खाली जायचं आहे. सत्कार झाल्यानंतर त्यांच्या डाव्या बाजूला खाली जायचं आणि आपल्या पाठीमागच्या बांधवांना संधी द्यायची. सत्कार करा आणि लगेच पुढे जावा. या भावना पोहोचत आहेत. सत्कार झाल्यानंतर लगेचच पलीकडच्या डाव्या बाजूला पोलीस प्रशासनाला आपण सहकार्य करावं आपल्याकडे सहकार्याची अपेक्षा आहे. यानंतर इंदापूर तालुका आदिवासी पोलीस समाज सर्व सन्मान होतो. सत्कार झाल्यानंतर डाव्या बाजूने खाली जायचे. आपण सगळेजण सुज्ञ आहात याची आपल्या सगळ्यांना जाणीव आहे. त्या दृष्टिकोनातून आपण सहकार्य करायचं. सत्कार झाल्यानंतर डाव्या बाजूने त्याच्या खाली यायचं. सत्कार झाल्यानंतर खाली पलीकडच्या बाजूने या आपले सत्कार झाल्यानंतर स्टेजच्या डाव्या बाजूला खाली जाण्याची व्यवस्था आहे. तिथून आपण खाली जावं आणि आपल्या पाठीमागे पण काही मंडळी आहेत त्यांना सुद्धा आम्हाला सत्कार करायचा आहे. ते मी आपल्याला विनंती करतो आपण सत्कार झाल्यानंतर डाव्या बाजूने स्टेजच्या खाली जायचे. दरम्यान या ठिकाणी पाचळी ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी उपस्थित होतात. इंदापूर पंचायत समितीचे माजी सदस्य श्रीकांत बापूरावजी पाटील आणि त्यांचे सर्व टीम समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने मामाचा सत्कार केल्यानंतर आपण एक सहयोगीमध्ये सहकार्य करा आपल्याला उपकार करा. आपण सत्कार झाल्यानंतर पलीकडच्या बाजूला लगेच खाली जा. डाव्या बाजूने स्टेजवरती कुणीही व्यक्ती येऊ नये ही विनंती आहे. डाव्या बाजूने फक्त स्टेजवरून खाली जायचं. उजव्या बाजूने आपण स्टेजवरती यायचं. कृपया सहकार्य करा. पोलीस बांधव उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे या ठिकाणी थोडीशी आपल्या सहकार्याची गरज आहे. आपण कृपया मंचावरती येऊन सूचना आहे. पोलीस प्रशासनाला विनंती आहे आपण स्टेजवरती थोडीशी व्यवस्था लावण्यासाठी स्टेजवरती उपस्थित आहे. पोलीस बांधवांना कृपया टकला टकली करू नका. पलीकडच्या बाजूला कृपया पलीकडच्या बाजूला आहे टकला टकली करू नका. कृपया सभागृहामध्ये बसलेल्या लोकांना विनंती आहे. अर्धे सभागृह समोरच्या खुर्च्यांमध्ये येऊन बसा. या ठिकाणी एक साखरपुड्याचा कार्यक्रम होणार आहे त्यांच्यासाठी आपण जागा उपलब्ध करून द्यायची.
स्टेजच्या समोर फक्त अर्ध्या सभागृहामध्ये आपण बसायचं, पाठीमागे बसलेल्या मान्यवरांना ग्रामस्थांना विनंती आपण स्टेजवर बसायचं. स्टेजला या ठिकाणी दिग्विजय राजे सातपुते मित्र परिवार अहिल्यानगर इंदापूर यांच्या तर्फे आणि त्यांच्या सगळी खूप छान नियोजनामध्ये गर्दी पाळली जाते. सहकार्य होत आहे आणि आपल्या सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. चला चला 4 लोकांनी पुढे आणि लगेच खाली जा. दरम्यान बिरमल गावचे ग्रामस्थ गेल्या 15 वर्षांपासून प्रत्येक गावांना बिरमल गावामध्ये पहिल्यांदाच लीड मिळालेले ग्रामस्थ उपस्थित आहेत. मामांचा सन्मान केला. कृपया डाव्या बाजूला व्यक्ती आला तर शिस्त पुन्हा वेगळी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शिस्त लागलेली आहे. पलीकडे तुम्ही गेला तर सत्कार लवकर होतो. तुम्हाला या बाजूला कामापर्यंत पोहोचता येणार नाही. पुढे खूप गर्दी आहे. दरम्यान शेतफळ हवेली ग्रामस्थांकडून या ठिकाणी मामांचा सन्मान आहे. नवीन असतात नवीन
सगळं